36 जिल्हे 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. येवला तालुक्यातील पूर्व भागात पिंपळखुटे, गवणगाव, तळवाडे रस्ते, सुरेगाव, देवळाणे, बोगटे या परिसरातील बिबट्याची दहशत मागील 4 महिन्यापासून कायम असून वन विभागाला वारंवार तक्रार करून देखील सदर बिबट्यास जेरबंद करण्यात वन विभागाला अपयश आलेलं आहे. 2 दिवसांपूर्वी पिंपळखुटे येथील मयूर अनिल आढाव या शेतकऱ्यास पिंपळखुटे रस्ते, सुरेगाव रस्त्यावर रात्रीच्या वेळी अचानक बिबट्यानं दर्शन दिल्यामुळे त्यांचा मोटरसायकलचा अपघात झालेला होता. या घटनेत मयूर आढाव हे व्यक्ती गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कोपरगाव येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सदरील घटना ताजी असतानाच मंगळवारी रात्री चंद्रभान शंकर पगारे, संजय सुरेश पगारे राहणार तळवाडे यांच्या वस्तीवर गायीच्या वासरावर हल्ला करून बिबट्याने ठार केले. सदरील घटना ही अतिशय गंभीर असून वन विभागानं याची गांभीर्याने दखल घेऊन बिबट्यास जेरबंद करण्याचं आवाहन परिसरातील नागरिकांनी केलं. परिसरात बिबट्याची दहशत असल्यानं शेतामध्ये काम करण्यास शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय. बिबट्याची दहशत असल्या कारणानं शेतामध्ये काम करण्यासाठी शेतकऱ्यांना शेतमजूर देखील मिळत नाही. त्यामुळे सदरील बिबट्यास जेरबंद करण्यास वन विभागानं विलंब केल्यास वन विभागाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा यावेळी परिसरातील नागरिकांनी दिलाय. काल रात्री आमच्या वस्तीवरती चाळीमध्ये वासरं बांधलेलं असताना एक साईडचं गेट उघडं होतं आणि उघडं असल्यामुळं ते आमचं वासरावर या ठिकाणी हल्ला त्याने केलेला आहे. आणि म्हणून गेल्या 4 महिन्यापासून या भागामध्ये बिबट्याचं दर्शन सातत्याने होतं आहे शेतकऱ्यांना. आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन सांगून सुद्धा त्यांनी ठोस अशी भूमिका या ठिकाणी घेतली पाहिजे. आणि त्यांनी जर ती भूमिका घेतली नाही तर या भागातली शेतकरी वन विभागाच्या कार्यालयावरती येऊन बसतील असं मला या ठिकाणी वाटतं. आणि ठोस भूमिका प्रशासनाने घ्यावा ही विनंती या ठिकाणी करतो. अन्यथा मी एक सर्वसामान्य न्यूज G9 महाराष्ट्रासाठी अनिस पटेल, येवला.